नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील असे एक ठिकाण जिथे लाखो भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात, जिथे आजही स्वामी समर्थांची कृपा अनुभवल्याचा दावा भाविक करतात आणि जिथे अध्यात्म, इतिहास आणि भक्ती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. त्या पवित्र अक्कलकोटची आज आपण सफर करणार आहोत. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण जगभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. भगवान दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे येथे व्यतीत केली. त्यांच्या चमत्कारिक लीलांमुळे आणि भक्तांवरील कृपेमुळे आजही लाखो भाविक अक्कलकोटला दर्शनासाठी येतात. अक्कलकोटमधील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वटवृक्ष स्वामी मंदिर. असे मानले जाते की या विशाल वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक वर्षे भक्तांना दर्शन दिले आणि आपल्या दिव्य लीलांचे प्रदर्शन केले. त्यामुळे हे स्थान भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत दररोज मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. हजारो भाविक येथे भोजनाचा लाभ घेतात. सेवा आणि भक्ती यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. वटवृक्ष मंदिराजवळच श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर आहे. येथे स्वामी समर्थांची समाधी असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अक्कलकोट हे पूर्वी मराठा काळातील एक महत्त्वाचे संस्थान होते. येथे भोसले घराण्याचे राज्य होते. स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे या शहराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. अक्कलकोटमध्ये धार्मिक वातावरणाबरोबरच पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. येथे विविध उत्सव, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. स्वामी समर्थांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांना मार्गदर्शन केले. गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी, अधिकारी किंवा सामान्य व्यक्ती प्रत्येकाला त्यांनी समान वागणूक दिली. त्यामुळे त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात. अक्कलकोट ही फक्त एक जागा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वासाचा अनुभव आहे. येथे आल्यावर प्रत्येकाला स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव होते. म्हणूनच लाखो भाविक वर्षानुवर्षे या पवित्र भूमीकडे आकर्षित होतात. तुम्हीही अक्कलकोटला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.